ना 6 महिन्यात परिवर्तन केलं. बोला बाकी काय. विरोधकांचा असा आरोप आहे की हे जे आहे निवडणुकीची तयारी बहुजन विकास आघाडीची चालू आहे. विरोधकांचं असं म्हणणं आहे. असं म्हणणं आहे ना, त्यापेक्षा तुम्ही कामं करा ना. आम्हाला म्हणणं मांडूनच का देतात? काय सांगाल की ही जे रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणे टेंडर्स काढली जातात, एकीकडे 68 करोडचं एक टेंडर काढतात, परत मला असं वाटते क्षितिज ठाकूर यांच्या बाबतीमध्ये 68 कोटी 50 कोटी 60 कोटी जे काय बोलायचे आहे, 3 टेंडर, एक MMRDA काढते, एक PWD काढते, एक महानगरपालिका काढते, महानगरपालिका पण दुसरं काढते. त्याच्यावर आणखीन काय बोलू मी? जेव्हा जेव्हा रस्त्यांचा विषय निघतो फक्त 35 वर्षांचा विकास हा मोजवला जातो. मग 35 वर्षातल्या सगळ्या आमदारांची, खासदारांची, मंत्र्यांची नावं काढायची का? रामभाऊ नाईक कोण होते? विष्णू सवरा कोण होते? वनगा कोण होते? अशोक मोडक कोण होते? रायकर कोण होत्या? डावखरे कोण होते? कोणत्या पक्षाचे होते? गावित कोण होते? तर त्याच्यामुळे मला 35 वर्षावर बोलायला लावू नका. उद्याला मी होल्डिंग लावेल का 35 वर्षातले आमदार, खासदार, विधान परिषद, शिक्षक मतदारसंघ, ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युएन्सी, स्थानिक स्वराज्य संस्था ह्याच्यावर असलेल्या आमदारांची नावं मला लावायला लावू नका. त्या पातळीला आम्ही कधी गेलो नाही, जाणार नाही. परत 35 वर्ष बोलला तर कोण कोणाचे वडील कुठे होते ती सगळी यादी माझ्याकडे तयार आहे. सध्या रीलचा मोठ्या प्रमाणावर भडीमार वसई विरारमध्ये महत्वाचे मुद्दे विचार. मॅरेथॉन पण नाही होत आहे खड्ड्यामुळे, काय सांगणार? अधिकारी त्याचं म्हणणं आहे की खड्डे कापतायत. मला वाटते गेल्या वर्षीपर्यंत आम्ही मॅरेथॉन घेतली. भारतातली 5 मॅरेथॉन होतात पूर्ण 42 किलोमीटरच्या ज्या आहेत ना, त्या अख्ख्या भारतात 5 होतात. पुण्याची पण फुल मॅरेथॉन नसते. मुंबईला धावणारे पण येऊन सांगतात का वसईसारखी मजा नाही. आता दुर्दैव आहे ज्याचं ज्या मॅरेथॉनमुळे देशभरात वसई विरारचं नाव व्हायचं, तीच जर तुम्ही बंद केली. धन्यवाद. मुलं आभारी राहतील. मुलं आभारी राहतील यांची. जुन्याच कामांवर श्रेय घेण्याचा प्रयत्न केला जातोय. आयुक्तांशी चर्चा केली होती का? मी बोललेलो. क्षितिज ठाकूर यांनी त्याच्या बाबतीमध्ये सविस्तर बोलले भाषणात. त्यांनी उत्तर सविस्तर दिली. लक्षात आलं का? सविस्तर उत्तर दिले. आता रिपीट काय करू? गड्ढों से निजात कब और गड्ढों से निजात कब? कधीपर्यंत खड्डे पण? अभी आज तो मोर्चा निकाला, निवेदन दिया. अपेक्षा करता हूँ इस 15 दिन महीने में रिजल्ट अच्छा आएगा. स्टेप बाय स्टेप ऑफकोर्स. अन्यथा 15 दिन रिजल्ट नहीं आता पुढचं पाऊल काय? पुढची दिशा काय असेल? मैंने मेरे भाषण में कहा अगला मोर्चा इतनी शांति से नहीं रहेगा. अगला मोर्चा ये जो क्षितिज ठाकुरों ने परिवहन भवन है, महानगरपालिका का ऑफिस नहीं, परिवहन भवन पे महानगरपालिका आके बैठी है. बहुत अच्छी कांचे लगाई है. बस 15 ऑगस्टला तुम्ही अधिकाऱ्यांना दम पण दिला होता खड्ड्याबाबत. त्या टाइमला तुम्ही आमदार होते. आताच तुम्ही दम देणार का पुढच्या तुमच्या स्टेप? माझा आवाज असो नसो, आवाज असाच असतो आणि असाच राहणार आहे. ऍटलिस्ट मी जिवंत अशीपर्यंत. धन्यवाद.